तत्कालीन नेत्यांच्या दबावामुळे घळवळला पासपोर्ट मिळाला। निवडणुकीमध्ये त्यांनी कोणाचं काम केलं? मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल। तर ज्यांनी पासपोर्टसाठी चुकीचा अहवाल सादर केला त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, फडणवीसांची माहिती। घायवळ आरोप प्रकरणावरून महायुतीमध्येच पलटवार। भाजप नेत्यांची शिंदेंकडे रवींद्र धंगेकर यांच्याबाबत तक्रार। तर धंगेकरांच्या बॉससोबत आम्ही बोलू, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही, बळीराजा न्यायासाठी रस्त्यावर उतरेल। संभाजीनगर मधल्या हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा। राजा उदार झाला, शेतकऱ्यांच्या हाती टरबूज दिला। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। सरकारचं पॅकेज नव्हे, इतिहासातील सर्वात मोठी थाप असल्याची केली टीका। ठाकरेंचं वक्तव्य बेजबाबदार, हंबरडा मोर्चावरून बावनकुळेंचा टोला। ठाकरेंकडे हंबरडा फोडण्यापलीकडे काहीही राहिलेलं नाही, राधाकृष्ण विखेंची टीका। तर हंबरडा मोर्चा म्हणजे एक इव्हेंट। युतीचे अधिकार जिल्ह्याच्या स्तरावर दिलेले आहेत, शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षांवर टोकाची टीका करायची नाही, फडणवीसांच्या सूचना। 14 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरे सुद्धा राहणार उपस्थित। राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का, यावरून चर्चांना उधाण। जैन मुनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उतरणार। जैन मुनींकडून जनकल्याण शांतीदूत पार्टीची घोषणा। कबूतर चिन्हासह निवडणुकीला सामोरं जाणार। कबूतरखान्यावरून जैन मुनींचं वादग्रस्त वक्तव्य। कबुतरांना मारणं म्हणजे शंकरावर हल्ला। कबुतरांसाठी एखादा दुसरा व्यक्ती मेला तर काय होतं? जैन मुनी बरळले। अजित पवारांकडून संग्राम जगताप यांची कान उघडणी। जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार। हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा, जगतापांनी केलं होतं वादग्रस्त विधान। भाजपानं साडी नेसवून अपमान केलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलं खांद्यावर। मामा पगारे यांना खांद्यावर बसवून केला सन्मान। महसूल विभागात फक्त 30 दिवसात जमीन मोजणी होणार। 30 दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय। कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणारी टोळी मिरजेत जेरबंद। कोल्हापूर पोलीस हवालदार टोळीचा मास्टर माइंड असल्याची धक्कादायक माहिती। पोलीस हवालदार इब्रार इनामदार सेवेतून बडतर्फ। मुलगी पळून गेल्यानं वडिलांना राग अनावर, जिवंत मुलीचं श्राद्ध घातलं, गावजेवण दिलं। वडगाव जिल्ह्यातल्या नागराळ गावामधली घटना। कोल्ड्रिप कफ सिरप कंपनीच्या अडचणीमध्ये वाढ। समान बॅचमधील दुसऱ्या बाटलीमध्येही आढळले विषारी घटक। डायथिलीन ग्लायकोलचं उच्च प्रमाण सापडल्याची माहिती। या सिरपमुळे आतापर्यंत 23 बालकांचा मृत्यू। उद्योगपती अनिल अंबानींच्या कंपनीवर मोठी कारवाई। मुख्य वित्तीय अधिकारी अशोक पाल यांना अटक। बनावट बँक गॅरंटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई। बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांचा आज 83वा वाढदिवस। बिग बींनी स्वतःलाच दिलं वाढदिवसाचं गिफ्ट। अलिबागमध्ये 3 प्लॉटची केली खरेदी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा। रेअर अर्थ मेटल निर्यात धोरणामध्ये चीननं बदल केल्यानं वाद पेटला।